उपसंचालक महाराष्ट्र राज्य। नांदेड येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मागे उल्लेख केल्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ग केले होते। नियमाप्रमाणे स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी एकच झेंडावंदन होणे अपेक्षित होते। आधीच्या सिव्हिल सर्जननी आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी हॉस्पिटलचे वेगळे झेंडावंदन व डीनच्या हस्ते होणारे महाविद्यालयाचे वेगळे झेंडावंदन ठेवले होते। त्यामुळे सिव्हिल सर्जन सार्वजनिक आरोग्य खात्याचे, डीन हे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे असे दोन झेंडावंदन होत। दोन्ही विभागात दरी असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांत समन्वय नव्हता। त्यामुळे मी हॉस्पिटलच्या विभागाचे झेंडावंदन थांबवायचा निर्णय घेतला। अधिष्ठाता यांच्या नियंत्रणाखाली एकच झेंडावंदन असेल असा विचार करून हॉस्पिटलकडचे झेंड्याचे स्तंभ काढून टाकण्याची परवानगी जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागितली। हा विषय संवेदनशील असल्याने त्यांनी कसलीच परवानगी आणि निर्णय दिला नाही। त्यामुळे मी स्वतःच निर्णय घेतला आणि बांधकाम विभागाला कळवून हे स्तंभ काढून घेतले। त्यामुळे एकच झेंडावंदन होण्यास सुरुवात झाली। यामुळे सर्व प्राध्यापक मंडळी, अधिष्ठाता वगैरे खुश झाले। हॉस्पिटलचे कर्मचारी मात्र आग्रह करत होते की आपण आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवावे। मी त्याला मान्यता दिली नाही। जिल्हा रुग्णालयाचा कारभार व्यवस्थित केल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देणे आवश्यक होते। त्याप्रमाणे मी प्रथम माझे जन्मगाव देगलूर येथे असलेले 30 खाटाचे रुग्णालय 50 खाटांचे करून घेतले। त्याप्रमाणे कर्मचारी व साहित्य सामुग्रीचा पुरवठा केला। साधारणतः ग्रामीण रुग्णालय हे 30 खाटांचेच असते। मी जेव्हा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना भेटी दिल्या तेव्हा त्यांची अवस्था फार चांगली नव्हती। तिथे आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक होते। त्यासाठी निधीची आवश्यकता होती। त्या काळात जागतिक बँकेची एक योजना आली होती। संचालनालयाकडून पत्र आले की ज्यांना ग्रामीण रुग्णालय सुधारण्यासाठी निधीची आवश्यकता असेल त्यांनी तशा प्रकारचा प्रस्ताव 8 दिवसाच्या आत संचालकांकडे पाठवून द्यावा। त्यावेळी ईमेल वगैरे असा काहीही प्रकार नव्हता। हे सगळे खास दूतामार्फत पाठवावे लागे। 8 दिवसाच्या आत हा सगळा प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला 3-4 दिवसात बांधकाम विभागाकडून तसा प्रस्ताव घेणे आवश्यक होते। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात 2 प्रकारची ग्रामीण रुग्णालये होती। 2 टप्प्यात ग्रामीण रुग्णालय झाल्याने असे झाले होते। पहिल्या टप्प्यात 40 ग्रामीण रुग्णालये ज्यांचे बांधकाम जुन्या पद्धतीने केलेले होते तशा प्रकारचे ग्रामीण रुग्णालय नांदेडमध्येही केले होते। अर्धे ग्रामीण रुग्णालय मात्र नवीन प्रकारात मोडत होते। त्यामुळे मी बांधकाम विभागाला विनंती करून नवीन विभागाचा एक व जुन्या ग्रामीण रुग्णालयाचा एक नमुना आराखडा तयार करून घेतला। जी जुनी 6 ग्रामीण रुग्णालये होती याच प्रकारचे फक्त नाव बदलून घेतले। एका नवीन ग्रामीण रुग्णालयाचाही प्रस्ताव तयार करून घेतला। एकंदरीत 12 ग्रामीण रुग्णालयांचा प्रस्ताव मी संचालकांकडे खास दूतामार्फत पाठविला। त्यामुळे मला 70 लाख रुपयांचा निधी मिळाला। हा निधी माझ्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात फक्त नांदेड जिल्ह्यालाच मिळाला। त्याचे कौतुक आरोग्यमंत्र्यांनीही केले। नांदेडमध्ये असताना अशाच प्रकारच्या बऱ्याच सुधारणा करण्याची संधी मला मिळाली। तेथे 2 वर्षाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर माझी बदली शासकीय रुग्णालय बीड येथे सिव्हिल सर्जन म्हणून झाली। खरे तर मला संभाजीनगरला बदली हवी होती, पण ती मान्य करण्यात आली नाही। ज्याला संभाजीनगरला पदस्थापना दिली त्याला ती तिथे नको होती। सरकारचा अजब कारभार पुन्हा एकदा अनुभवत होतो। मी बीड जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलबद्दल बरेच उलटसुलट ऐकले होते। त्यामुळे बीडला जाण्याबाबत मी शासंक होतो। बीडहून ज्यांची बदली झाली तेही माझे मित्रच होते। ते म्हणाले, तुम्ही विचार करता तितकेही बीड काही वाईट नाही, रुजू व्हा। माझे काही पत्रकार मित्र आहेत आणि दुसरेही काही प्रतिष्ठित मित्र आहेत। कसलीही अडचण आली तरी संपर्क करा। त्यांनी असा दिलासा दिल्यावर जून 1999 साली मी बीडला रुजू झालो। तिथे रुजू झाल्यावर खऱ्या अडचणी समोर येऊ लागल्या। मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की अहमदनगरमधील माझा काळ हा सुवर्ण काळ होता। बीडमधील माझा कार्यकाळ हा सर्वात वाईट होता। बीडच्या प्रगतीबद्दल कोणालाच काहीच पडले नव्हते। पुढारी असतील किंवा पत्रकार, संघटना असतील किंवा चळवळी, कोणातच परिपक्वता नव्हती। जो त्यांची मनमानी मान्य करेल तोच अधिकारी इथे टिकायचा। चांगला किंवा नियमाप्रमाणे काम करणारा अधिकारी इथे टिकणे शक्यच नव्हते।
कारण त्यांनी सांगितलेले नियमबाह्य काम करण्यास नकार दिला तर ही मंडळी काहीही करून त्या अधिकाऱ्याची बदली करायला भाग पाडत. हा पायंडा त्यांनी निगुतीने जपला होता. त्यामुळेच इथला 1 वर्षाचा कालावधी मला 10 वर्षांसारखा वाटला. बीडच्या पुढाऱ्यांना इथली प्रगती करण्यास मोठा वाव आहे. अनेक उद्योगधंदे ते इथे आणू शकतात, लोकांच्या हाताला काम देऊ शकतात. असे काही सकारात्मक करायचे सोडून ते अधिकाऱ्यांना कसा त्रास देता येईल इतकेच बघतात. त्यामुळे इथली बेरोजगारीची समस्या कधीही सुटत नाही. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या जिल्ह्यातले कित्येक मजूर पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी कामगार म्हणून जातात. इथले पुढारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा कुणालाही त्याचे गंभीरपणे चिंतन करावेसे वाटत नाही. इथे पुढाऱ्यांचे आणि पत्रकारांचे बरेच गटतट आहेत. पुढाऱ्यांना मात्र फक्त उद्घाटन करण्यापलीकडे बाकी कशाशीच काही देणे घेणे नसते. बीडमध्ये जवळपास सगळे सवर्ण पत्रकार होते. माझ्याविषयी त्यांचे काही पूर्वग्रह असावेत. त्यांच्या वाईटपणाचे माझे बरेच बोलके अनुभव आहेत. मी एकदा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये कशा सुधारणा करता येतील याबाबत पाहणी दौऱ्यावर होतो. त्यावेळी एक पत्रकार मला भेटण्यासाठी आले. त्यांना मी शिपायाला सांगून माझ्या कार्यालयात बसण्यास सांगितले. एवढ्याशा गोष्टीमुळे त्यांचा अहंकार दुखावला गेला. आधीच्या सिव्हिल सर्जन सोबत त्यांचे चांगले संबंध होते. मी केवळ त्यांना राऊंड पूर्ण होईपर्यंत बसायला सांगितले म्हणून पुढील वर्षभर त्यांनी सतत माझ्या विरुद्ध खोट्यानाट्या बातम्या दिल्या. माझी बदनामी कशी करता येईल इतकेच त्यांनी बघितले. दिवसाआड काही ना काही माझ्या विरुद्ध छापून आलेलेच असायचे. मी त्यांना या संदर्भात बोलवून ना कसली विचारणा केली ना कसली तडजोड. त्यामुळे ते आणखीनच चिडले. त्यांनी त्यांचे पूर्ण राजकीय वजन वापरले. परिणामी माझ्या विरोधात 3 विधानसभा प्रश्न व 2 लक्षवेधी केल्या. माझे काम स्वच्छ आणि पारदर्शक असल्याने त्याचा मला काहीच फरक पडला नाही. माझे कसले नुकसानही झाले नाही. उलट माझी पदोन्नती झाली आणि मी पुण्यात आरोग्य उपसंचालक म्हणून रुजू झालो. बीडच्या मंत्र्यांना तर फक्त उद्घाटने करण्यातच रस होता. त्या कामाचे पुढे काय होते त्याच्याशी त्यांना कसलेच कर्तव्य नव्हते. 2-3 ठिकाणी त्यांना ग्रामीण रुग्णालयांचे उद्घाटन करायचे होते. त्यासाठी ज्या जागा निवडल्या होत्या त्या रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीच्या होत्या. शिवाय त्या स्मशानभूमीच्या शेजारी होत्या. त्यामुळे रुग्णांची मानसिकता लक्षात घेऊन मी मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध होतील का याची चाचपणी करत होतो. त्यावेळी मला धारूर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांची 3 एकर जागा रुग्णालयासाठी देण्याचे मान्य केले. त्यांची एकच अट होती की त्यांच्या एका मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ते स्वातंत्र्य सैनिक होते. नियमाप्रमाणे अशा मुलांना जिल्हाधिकारी नोकरी देऊ शकत होते. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या मुलाला नोकरी देण्याचे पक्के करून घेतले. अशा प्रकारे ग्रामीण रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी होणार होते. परंतु मंत्री महोदयांना उद्घाटन करण्याची अत्यंत घाई झाली होती. त्यामुळे आधीच्या नियोजित स्मशानभूमी शेजारच्या जागेवर त्यांनी भूमिपूजन कार्यक्रम उरकून घेतला. तिथे त्यांनी रुग्णालयाचा बोर्डही लावला. त्यांच्या स्वतःच्या गावी ग्रामीण रुग्णालय मंजूर होतेच. त्यांची इच्छा होती की गावाला सोडून पलीकडे त्यांच्या शेताजवळ ग्रामीण रुग्णालय असावे. तसे नियोजन त्यांनी केले होते. त्यास मी ठाम नकार दिला. स्वाभाविकच राज्यकर्ते, पत्रकार माझ्या कामावर कमालीचे नाराज होते. एका अधिकाऱ्याकडून विरोध व्हावा हे त्यांच्या पचनी पडत नव्हते. असो, अशा वातावरणात माझा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि माझी पदोन्नती झाली. उपसंचालक शुश्रूषा महाराष्ट्र राज्य पुणे येथे माझी पदस्थापना झाली. माझा 3 वर्षांचा कार्यकाळ राहिला होता. अत्यंत समाधानाने पार पडला. पुण्यात माझ्या मदतीसाठी एक सहाय्यक संचालक व 2 लिपिक होते. माझ्या अधीनस्थ महाराष्ट्रातील जवळपास 25,000 परिचारिकांचे व्यवस्थापन बघणे, त्यांना प्रशिक्षण देणे, पदस्थापना, स्थलांतर, पदोन्नती या सर्व बाबी होत्या. या सगळ्याचा मी सविस्तर अभ्यास केला. त्याप्रमाणे दौरे करून एक सूत्री कार्यक्रम घेतला. यावेळची एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी जागतिक बँकेकडून खास निधी आला होता. मी परिचारिका शाळांमधून चांगले शिक्षक निवडून त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या पुस्तिका तयार करून घेतल्या. सर्व जिल्ह्यामध्ये परिचारिका शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यासंबंधी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यासाठी मी महाराष्ट्रभर दौरे केले.
परिचारिकांना विषय समजावून सांगितला. त्यांना आधुनिक पद्धतीने रुग्णसेवा कशी करता येईल याचे प्रशिक्षण दिले. विधानसभेत माझ्या खात्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले गेले. त्याला महाराष्ट्राचा विभाग प्रमुख म्हणून मला उत्तरे द्यावी लागत. हे कामही मी यशस्वीरित्या पार पाडले. माझा 3 वर्षांचा कालावधी व्यवस्थितरित्या पार पाडला. माझी पुढील पदासाठी पदोन्नती होणार होती, परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे व इतर काही कारणांमुळे ती थांबली. इतर काही कारणे माझ्या मनाविरुद्धची होती, त्यामुळे ती मी मान्य केली नाहीत. माझ्या स्वभावाला नैतिकदृष्ट्या ते मान्य नव्हते. त्यामुळे नोकरीची 3 वर्षे शिल्लक असतानाच मी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याचं जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आता माझं आकाश मोकळं झालं होतं.